तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरी पासून. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी पाया पडते देवाला आणि आता ती आपल्या प्रॅक्टिस करायला सुरुवात करते. तर तिथेच नम्रता लपून थांबलेली असते आणि आता ती बघत असते ईश्वरीकडे. तर ईश्वरी मात्र छान प्रॅक्टिस करत असते, छान डान्स करत असते. तर आता इथे नम्रताची जळायला लागते. तर आता ती बघते ईश्वरीला डान्स करायचं. तर आता इथे नम्रताने प्लॅन आखलेला असतो की ईश्वरीला काही करून पाडायचं म्हणून. तर आता इथे नम्रता मुद्दामहून स्केटबोर्ड जो असतो तिच्या हातामध्ये तो सोडते आणि ईश्वरी मात्र डान्स करत असते आणि ती स्केटबोर्ड जाऊन तिच्या पायामध्ये अडकते आणि आता ईश्वरी जोरात खाली पडते बघा प्रेक्षक हो. खरंच किती बावड दाखवले ना नम्रताला प्रेक्षक हो. बहिणीचा जीव पण घ्यायला तयार झाली ही बाई फक्त मान मिळवण्यासाठी. आणि आता इथे ईश्वरीला खूप जास्त लागलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर तिच्या पायातून खूप जास्त दुखायला लागतं तिला. तर आता इथे दुसरीकडे मात्र कॉम्पिटिशनला सुरुवात झालेली असते आणि रांगोळीची स्पर्धा करत असते एक बाई आणि तिचा नवरा तिचं स्केच काढत असतो. म्हणजे आता एका बाजूला रांगोळी आणि दुसऱ्या बाजूला स्केच. तर बघा प्रेक्षक हो, आर्ट इन्स्पायर्ड बाय रांगोली असं असतं बघा प्रेक्षक हो त्यांचं थीम. तर आता इथे ही बाई रांगोळी काढत असते आणि तिचा नवरा तिचं ते ड्रॉइंग काढणार असतो म्हणजे स्केच. खूप छान रांगोळी काढते बघा प्रेक्षक हो ती आणि नवरा मात्र तिचा स्केच काढतोय. तर आता ईश्वरी जोरजोरात रडायला लागते आई ग ऐक म्हणून. अर्णव सर असं म्हणते ती. अर्णव सर असं म्हणून रडायला लागते ती. तर आता नम्रताला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि आता ती तिला बघून हसायला लागते ईश्वरीला. तर आता इथे नम्रता बघा प्रेक्षक लपते. ऐक म्हणत असते आता इथे ईश्वरी. अर्णव येतो आणि त्याला खूप जास्त धक्का बसलेला असतो हे काय झालं म्हणून. तर आता तो शॉक पण असतो. तर आता इथे दुसरीकडे कॉम्पिटिशनला सुरुवात झालेली असते बघा प्रेक्षक आणि जजेस मार्क वगैरे घालत असतात. खरंच खूप छान स्केच असतं बघा प्रेक्षक आणि रांगोळी सुद्धा. तर आता त्यांचं होतं सगळं आणि आता सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. तर त्यांचा राऊंड संपलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्णव म्हणतो सिंदोर सर असं म्हणते ईश्वरी. सर असं म्हणते तिने रडायला लागते ती. सर काय झालं असं म्हणतो अर्णव. सर अहो खूप दुखतंय असं म्हणते ईश्वरी. लेडीज अँड जेंटलमॅन सिफेक्स टेक्सटाईलनी खूप छान रांगोळी प्रेझेंट केली आहे. व्हेरी ब्युटिफुल. गिव्ह देम अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज असं म्हणते होस्टाने ऐकायला येतं अर्णव ईश्वरीला. मी आता जजेसना विनंती करते की त्यांनी रांगोळी आणि स्केचचं परीक्षण करावं. तर कॅन यू सी हिअर असं म्हणते ती. तर आता इथे जजेस आलेले असतात परीक्षण करण्यासाठी रांगोळी आणि ते स्केच बघा प्रेक्षक हो. तर आता जजेस सगळं डिसाईड वगैरे करत असतात आणि बाहेर सगळे लोक बघत सुद्धा असतात. तर आता इथे रण म्हणतो ईश्वरीला काय झालं तुझ्या पायाला असं म्हणतो तो. मी पडले असं म्हणते ईश्वरी. रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणतो आता इथे अर्णव. तर तिचा पाय पकडतो तो. दुखतोय सर असं म्हणते ईश्वरी. थांब जरा उठायचा प्रयत्न कर बघू असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरीला उचलतो तो. नाही ग नाही उठता येत नाही सर मला असं म्हणते ईश्वरी. काय करायचं आता असं म्हणते ईश्वरी. सर असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो आपला फोन बाहेर काढतो. हॅलो अर्णव राजेश्री बोलतोय. आम्हाला लिव्हिंग रूम मध्ये डॉक्टर पाहिजेत असं म्हणतो तो. तर आता बघा प्रेक्षक हो ईश्वरीला खूप जास्त दुखत असतं. बावट नम्रताने तिचा घात घडवलेला असतो का प्रेक्षक हो. कसं लागलं असं म्हणतो अर्णव. ते प्रॅक्टिस करत होते आणि अचानक कसं पडले मला खरंच नाही कळलं असं म्हणते ईश्वरी. बघा प्रेक्षक ईश्वरीला बिंडोक नाही दाखवत आहेत का. म्हणजे आता लाटण्यावरनं पडली तेव्हा सुद्धा म्हटली कसं पडले कळलं नाही. तर आता इथे स्केटबोर्ड वरून पडली ते सुद्धा कळलं नाही. म्हणजे काय ही बाई आहे की काय आहे. म्हणजे एवढं बिंडो कोणी कसं काय असू शकतं ना. खरंच प्रेक्षक हो स्केटबोर्ड वरून तुम्ही पडलाय तुम्हाला माहित पण नाही कशावरून पडलाय. खरंच काय बावळपणा दाखवताय तिने. एवढा मोठा स्केटबोर्ड होता तिथे आणि कुणाला दिसला नाही स्केटबोर्ड. रिलॅक्स असं म्हणतो अर्णव. डॉक्टर येत आहेत असं म्हणतो तो. तर आता इथे वेल लेडीज अँड जेंटलमॅन आता ह्या सुंदर रांगोळीनंतर मी इन्व्हाइट करते आहे आपली नेक्स्ट कंटेस्टंट जोडी आकाश टेक्सटाईलचे आकाश अँड नम्रता. प्लीज गिव्ह देम अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज असं म्हणते होस्ट. तर आता इथे अविनाश शेअर करायला लागतो त्यांना आकाश नम्रता म्हणून. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रता गाणं सादर करणार असते आणि आता आकाश ड्रॉइंग काढणार असतो. खूपच फालतू गाणं झालंय प्रेक्षक हो नम्रताचं. तर आता इथे आकाशला मात्र खूप छान वाटत असतं नम्रताचं गाणं आणि ते दोघं एकमेकांकडे बघत असतात बघा प्रेक्षक. खरंच खूपच घाण गाणं दाखवलंय प्रेक्षक हो. तर आता ह्याचं स्केच पण खूप छान होत असतं आता इथे आकाशचं. तर आता इथे बाकी सगळे पाटील मंडळी आणि बाकी सगळे एन्जॉय करत असतात गाणं. तर आता इथे सौदामणी सुद्धा एन्जॉय करत असते गाणं नम्रताचं. तर आता इथे गाणं चांगलं होत असतं नम्रताचं. तर आता इथे आकाश ड्रॉइंग काढत असतो आणि आता तो बाईचं चित्र काढत असतो आणि डिझाईन आपली बनवत असतो. आकाशने तर बघा प्रेक्षक तोंड काढण्यातच अर्धा टाइम घेतला. बापरे ह्या नम्रताचं गाणं लवकर बंद झालं पाहिजे बघा प्रेक्षक. खरंच खूप बेकार गाणं बनले ती. तर आता इथे बघा प्रेक्षक नम्रताचं परफॉर्मन्स झालेला असतं. तर सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि सगळ्यांना खूप जास्त आनंद सुद्धा झालेला असतो कारण नम्रताचा परफॉर्मन्स खूप छान झालेला असतो त्यांच्याप्रमाणे आणि आकाशला पण खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे ईश्वरीच्या पायाची ड्रेसिंग होते बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे ईश्वरीच्या पायाला लागलेलं असतं ना. ऐक असं म्हणत असते आता इथे ईश्वरी. आणि आता अर्णवला पण खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. डॉक्टर असं म्हणतो अर्णव काय झालंय एनिथिंग सिरियस असं म्हणतो. त्यांचा पाय मुरगळल्यामुळे त्यांच्या पायाला सूज आली आहे. ऐक खूप दुखतंय डॉक्टर असं म्हणते ईश्वरी. त्यामुळेच एवढं पेन आहे असं म्हणतो तो. पण डॉक्टर आता माझा डान्स आहे ह्या स्पर्धेमध्ये असं म्हणते ती. डान्स तर सोडा तुम्ही तर चालू पण शकणार नाही थोड्या उशीर असं म्हणतो डॉक्टर. काय असं म्हणते ईश्वरी. त्या परिस्थितीत तुम्ही नाचला तर पायावर जोर पडून ही इंजुरी अजून वाढू शकते
शकते असं म्हणतो डॉक्टर. अहो पण डॉक्टर असं म्हणते ईश्वरी, मला हे करावं लागेल असं म्हणते ती. सॉरी, एक डॉक्टर म्हणून ह्या परिस्थितीत मी ह्यांना स्टेजवर डान्स करायला अलाव नाही करू शकत असं म्हणतो आता इथे डॉक्टर. तर आता इथे ईश्वरी म्हणते काय करायचं सर आता असं म्हणत असते ती. तर अर्णव म्हणत असतो तिला चिल चिल असं म्हणत असतो. तर आता इथे अर्णव म्हणतो डॉक्टरला, इतका सिरियस मॅटर आहे का, खरंच काय होऊ शकत नाही का असं म्हणतो तो. खरंच काय होऊ शकत नाही असं म्हणतो डॉक्टर. तर आता इथे होस्ट आलेली असते नम्रताकडे. खूप छान गायला तुम्ही असं म्हणते ती. ओ वाव, व्हॉट अ मेलोडियस परफॉर्मन्स बाय नम्रता, गिव्ह हर अ बिग राउंड ऑफ अप्लॉज असं म्हणते आता ती होस्ट. तर आता सगळेजण जोरात टाळत वाजवतात बघा प्रेक्षक त्यांच्यासाठी. मी आकाशला विनंती करते की प्लीज तुम्ही तुमचं आर्ट रजिस्टर केलं असेल तर ते जजेस समोर प्रेझेंट करा असं म्हणते ती. नम्रता यू मे जॉईन असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक नम्रता आणि आकाश खाली जातात बघा प्रेक्षक जजेसना ते आर्ट दाखवण्यासाठी. तर आता इथे स्केच बघतात ते आकाशचं. तर म्युझिकल थीमने बनवलेलं असतं बघा प्रेक्षक आकाशने ते डिझाईन. तू आराम कर असं म्हणतो अर्णव. तुझी काही चूक नाहीये मी सिंदोर. मी ऑर्गनायझर्सना कळवतो की तुला लागलंय म्हणून रिलॅक्स. मी आहे आणि मी येतो तोपर्यंत असं म्हणतो तो. डॉक्टर प्लीज कम विथ मी असं म्हणतो अर्णव. येस असं म्हणतो डॉक्टर. तर आता बघा प्रेक्षक अर्णव जातो सांगण्यासाठी जजेसना की ईश्वरीच्या पायाला लागलंय म्हणून. तर आता इथे बघा ईश्वरीला खूप जास्त वाईट वाटत असतं. तर आता ती बघते आपले घुंगरू तुटलेले असतात म्हणून तिला खूप जास्त वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक. तर आता ती आपले घुंगरू आपल्या हातामध्ये घेते. तर आता ती बघतच असते त्यांच्याकडे आणि तिला खूप वाईट वाटत असतं. वेल लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज वेलकम नेक्स्ट कंटेस्टंट अँड जोडी फ्रॉम सौदामिनी क्रिएशन्स, नील अँड अन्विका असं म्हणते ती. तर आता म्हणते ती गाईस, ती आपल्या समोर एक युनिक आर्ट सादर करणार आहेत, सो गिव्ह देम बिग राउंड ऑफ अप्लॉज असं म्हणते ती. तर आता इथे सगळे डाय वाजवायला लागतात बघा प्रेक्षक त्यांच्यासाठी. तर आता इथे बघा प्रेक्षक सौदामिनी आर्टचे माईम आर्ट प्रेझेंट केलेलं असतं. म्हणजे जोकर सारखी डान्स करतात ना बघा प्रेक्षकांनी ऍक्टिंग, त्याला माईम आर्ट म्हणतात. तर ते माईम आर्ट करते त्याची बायको आणि तो माणूस मात्र ड्रॉइंग करतोय. खरंच खूप भारी परफॉर्मन्स असता प्रेक्षक. कधी बघा माईम आर्ट काय म्हणून. म्हणजे जोकर बनवून सगळ्या इमोशन्सना कसं प्रेझेंट करतात ना, हा तो आर्ट आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरीला दाखवलंय. तर आता ईश्वरीच्या हातामध्ये घुंगरू असतात. तर आता इथे तिला एक दुसरी ईश्वरी दिसायला लागते. तिचेच हमशकल इशू असं म्हणते ती. तूच म्हणतेस ना, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. आणि सारखं फिकर नॉट असं कोण म्हणत असतं ग असं म्हणते ईश्वरी. पण माझा तर पाय मुरगळलाय, कशी करणार आहे मी डान्स असं म्हणते ईश्वरी. आतापर्यंत इतक्या मुश्किल वाटणाऱ्या गोष्टी तू केल्यास, तुझा फक्त पाय मुरगळलाय, मनाला काहीच झालं नाहीये ना असं म्हणते ईश्वरी. मनाला सांग तू हे करू शकशील, उठ उठ असं म्हणते ती. तुला जमणार आहे असं म्हणते ती. असं म्हणते ती. तर आता इथे ईश्वरी मोटिवेट होते बघा प्रेक्षक तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी खूप जास्त मोटिवेट केलेले असते तिला तिच्या हमशकलने. तर आता इथे मायमार्ट चालूच असतो दुसऱ्या स्पर्धकांचा बघा प्रेक्षक आणि सगळेजण बघत सुद्धा असतात. तर आता मायमार्ट चालूच असतो, सगळेजण एन्जॉय सुद्धा करत असतात आणि सगळ्यांना खूप छान वाटत असतं. काहीतरी वेगळं असतं बघा प्रेक्षक आणि सौदामिनी आर्टचं हे असतं. तर आता इथे खूप छान, खरंच खूप वेगळं काहीतरी केलंय ह्याने प्रेक्षक आणि दुसरी काही आर्ट पण काढत असतो तो मुलगा. तर आता त्याची डिझाईन असते माईम आर्ट रिलेटेड बघा प्रेक्षक. आर्ट बाय माईम असं काहीतरी असतं त्यांचं कॉन्सेप्ट. आणि आता इथे खूप छान परफॉर्मन्स आहे आणि सगळेजण खूप जास्त एन्जॉय करत असतात. आणि आता बघा प्रेक्षक खूप छान दाखवलंय खरंच प्रेक्षक. आणि हे काय माहितीये प्रेक्षक, चार्ली चॅप्लिन जसं आहे ना तसं काहीतरी आहे हा आर्ट. तर आता इथे ईश्वरीला दाखवलंय आतमध्ये. तर आता तिची जी हमशकल असते तिला तिच्या समोर हात देते आणि हात दे असं म्हणते ती तिला. तर आता इथे हात दिलेले असते ईश्वरीने तिच्या हातामध्ये. तर आता इथे बाहेर मायमाट चालूच असतं बघा प्रेक्षक सौदामिनी क्रिएशन्सचा. तर आता त्यांची परफॉर्मन्स चालू असते आणि आतमध्ये सगळं ईश्वरीच्या मनाचे खेळ चालू असतात की मी काय करावं, मी काय करावं. तिच्या पायाला लागलेलं असतं, खूप जास्त लागलेलं असतं आणि तिचा पाय मुरगळलेला असतो, त्यामुळे बँडेज सुद्धा लावलेलं असतं आणि बाहेर सगळेजण परफॉर्म करत असतात. तर आता ईश्वरीला वाईट पण वाटत असतं. तिचं ड्रीम असते कॉम्पिटिशन जिंकणं, मात्र आता हे सगळं ड्रीम वगैरे सगळं पाण्यात जाणार ना, म्हणून तिला खूप जास्त वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक. तर आता इथे दुसरीकडे सौदामिनी आर्ट्स वगैरे सगळ्यांचं परफॉर्म करून झालेलं असतं. सौदामिनी आर्ट्स, आकाश स्टाईल्स, तर बाकी सगळ्यांची परफॉर्मन्स आता झालेले असतात आणि ईश्वरी त्यांचंच एकट्यांचंच उरलेलं असतं. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप जास्त दाखवत आहेत माईम आर्ट आणि आता इथे आर्ट झालेला असतो आणि आता ड्रॉइंग पण झालेलं असतं. तर आता इथे होस्ट आलेली असते त्यांच्याकडे सौदामिनी क्रिएशन्सकडे. ओ वाव, खरंच खूप युनिक होतं आणि यू परफॉर्म सो वेल असं म्हणते होस्ट. गिव्ह हर अ बिग राउंड ऑफ अप्लॉज असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणते ती. तर आता मार्किंग्स होतात बघा प्रेक्षक जजेसचे. तर आता घुंगरू देते ती हमशकल आता ईश्वरीचे. तर आता इथे ईश्वरी उभारलेली असते बघा प्रेक्षक आणि आता ती घुंगरू घेते आपल्या हातामध्ये. तर आता खूप छान सीन दाखवलंय खरंच. एक ईश्वरी दुसऱ्या ईश्वरीशी बोलत असते आणि तिला मोटिवेट करत असते आणि आता इथे ईश्वरी मोटिवेट झालेली असते. तिच्या हातामध्ये आता घुंगरू घाललेले असतात. असं म्हणते आता इथे तिची हमशकल. तर आता इथे ईश्वरीला दुसरा घुंगरू पण ते दाखवते आणि आता इथे ईश्वरी दुसरं घुंगरू सुद्धा घेते बघा प्रेक्षक. तर आता दोन्ही घुंगरू ती आपल्या हातामध्ये घेतलेली असते. वेल लेडीज अँड जेंटलमेन, आता वेळ झाली आहे त्या जोडीला बोलवायची
राऊंडची, जी मागच्या 2 राऊंडची विनर आहे. ऑल्सो ह्या कॉम्पिटिशनची हॉट अँड फेवरेट जोडी आहे. प्लीज वेलकम सात्विक फॅशनचे अर्णव आणि ईश्वरी राज शिर्के असं म्हणते ती होस्ट. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरीचा राऊंड आलेला असतो. तर सगळेजण टाळ्या सुद्धा वाजवत असतात. अर्णव आणि ईश्वरी राज शिर्के प्लीज आपण स्टेजवर या असं म्हणते ती होस्ट. तर आता दोघे लवकर येतच नाहीत बघा प्रेक्षक. तर खूप जास्त आनंद झालेला असतो सौदामिनीला आणि वल्लरीला. बाकी सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तिथे राकेश सुद्धा असतो बघा प्रेक्षक, मास्क बांधून आलेला असतो तो कॉम्पिटिशन मध्ये. मिस्टर अर्णव आणि ईश्वरी राज शिर्के प्लीज स्टेजवर या, नाहीतर तुम्हाला काढण्यात येईल असं म्हणते आता ती होस्ट. तर आता इथे अविनाश बघा प्रेक्षक फोन बघत असतो कुठे अर्णव आणि ईश्वरी म्हणून. सगळेजण डिस्कस करत असतात कुठे अर्णव आणि ईश्वरी म्हणून. मिस्टर अर्णव आणि ईश्वरी राज शिर्के प्लीज कम ऑन द स्टेज अदरवाइज यू विल बी डिस्क्वालिफाईड असं म्हणते ती. सगळ्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं बघा प्रेक्षक, कुठे अर्णव आणि ईश्वरी म्हणून. दिस इज द फायनल कॉल. अर्णव आणि ईश्वरी राज शिर्के प्लीज तुम्ही स्टेजवर या, अदरवाइज तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच अर्णव आलेला असतो बघा प्रेक्षक. फायनली मिस्टर अर्णव इज हिअर असं म्हणते ती. तर आता सगळे बोलायला लागतात अर्णवाला म्हणून. सगळ्यांना खूप जास्त आनंद पण झालेला असतो. तर अर्णवच्या चेहऱ्यावरती दुःख असतं. तर आता सौदामिनीला मात्र राग आलेला असतो. तर आता इथे अर्णव सांगायला आलेला असतो की ईश्वरीची तब्येत खराब आहे आणि ती काय डान्स करणार नाही म्हणून. तर आता तो येतच असतो बघा प्रेक्षक जजेसकडे सांगण्यासाठी आणि आता होस्टला तो सांगणारच असतो. तर आता तो स्टेजवरून थांबलेला सुद्धा असतो. तर आता ईश्वरी आतमध्ये असते. आता तुझ्या दुःखाला तुझी ताकद बनव असं म्हणते ती. मला माहितीये तू हे करू शकशील असं म्हणते आता तिची हमशकल. ऑल दी बेस्ट असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरीला ती मोटिवेट केलेली असते. खरंच कधी कधी ईश्वरीला खूप बावळट दाखवले ना प्रेक्षक, म्हणजे खरंच इतकं बेकार कोणी असू शकतं का? म्हणजे एवढी 25-30 वर्षाची तर असेल ना ही मालिकामध्ये, म्हणजे तिचा रोल जी प्ले करते ईश्वरीचा. तर आता ईश्वरीचं तर वय असेल ना 25 किंवा 30. तर अशा वेळेला असं किस्सं काय कोणी बिंडोक एवढं दाखवू शकतं ना प्रेक्षक? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की कळवा. तर ईश्वरी आता इथे आपल्या पायाकडे बघते, घुंगरूंकडे बघते. तर आता इथे अर्णव आलेला असतो आणि आता तो बोलायला लागतो होस्टच्या माईक मधून. मी आहे असं म्हणतो तो. ऍक्च्युली असं म्हणतो अर्णव, वी आर व्हेरी सॉरी, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे असं म्हणतो होता अर्णव. तर तेवढ्यातच ईश्वरी आलेली असते. तर आता इथे अर्णव म्हणतो आम्ही परफॉर्म. तर तेवढ्यातच ईश्वरी आलेली असते. तर आता इथे धक्का बसलेला असतो सगळ्यांना, सौदामिनीला वगैरे सगळ्यांनाच बघा प्रेक्षक. तर आता जजेस वगैरे सगळे खुश होतात बघा प्रेक्षक. तर आता ईश्वरी म्हणते हो आम्ही परफॉर्म करूया. तर अर्णव बघतो तिच्या पायाकडे. तर आता बघा प्रेक्षकाचा भाग इथे समोर बघा तरी मध्ये काय ते. तर आता इथे ईश्वरी डान्स करायला लागते खूप छान बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्णव पण आर्ट बनवत असतो. तर सौदामिनी म्हणते आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, काहीतरी कर असं म्हणते सौदामिनी. मला माझा गेम शिकवायचा नाही असं म्हणतो राकेश. राकेश अनेकांना काढून त्यांच्या डोक्यावर उभा आहे, कळलं का असं म्हणतो तो. फटाके फुटल्याशिवाय मला फोन करायचा नाही, कळलं का असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे कृष्ण जन्मलावरती ईश्वरी डान्स करते. खूप छान डान्स दाखवलाय खरंच. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव पण ड्रॉइंग काढत असतो. तर आता ईश्वरी मध्येच थांबलेली असते. तर आता काय होतं पुढे माहित नाही प्रेक्षक. खूप इंटरेस्टिंग आहे प्रोमो. तर प्रेक्षक त्याचा भाग बघायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुसिव्ह बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.